दीपेश दीपेश येतोय. ओहो वेगवान चेंडू अप्रतिम चेंडू हाताळला जातोय दीपेशच्या माध्यमातून. इथे जर पाहिलं तर ओहो हिट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव पूर्ण, तिसरी धावाचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना गडी बाद होईल. मायकल बाद होतोय. पहिला गडी बाद होतोय रनआउटच्या रूपाने, तो म्हणजेच उच्चली दांडी संघाचा. योगेश पागदरे टुर्नामेंट मध्ये जर पाहिलं तर खूप चांगलं प्रदर्शन केलंय आणि खास करून याच्याकडे जास्त नजरा असतील सरावली संघाच्या. कारण सर विचार केला तर आतापर्यंतची जी फलंदाजी मध्ये जर पाहिलं तर योगेश हा अव्वल दर्जाचा फलंदाज म्हणून उच्चली दांडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पाहिलं जाईल दीपेशच्या विरोधात योगेश कशी फलंदाजी करेल. धावसंख्येचा विचार केला तर स्कोरबोर्डवर धावसंख्या आतापर्यंत 11 धावा, 11 ऑन दी बोर्ड. दीपेश पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन लोअर फुलटच चेंडू आहे. इथे मात्र हास्य त्या ठिकाणी चेंडूवर वेगाने येतोय. जोपर्यंत फील्ड करेल फेकेल सिंगल रन्स. नक्कीच हरकेश आणि योगेश ही जोडी खूप खास आहे, महत्वाची जोडी मानली जाईल या संघाची. दोन्ही संघाकडे जर पाहिले दोन्ही खेळाडूंकडे खूप क्षमता भरलेली. धावसंख्या 1 ने वाढते. 12 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. पुन्हा एकदा दीपेश. ओहो इथे पहा हरकेश मॅर जबरदस्त फटका आघात करतो या चेंडूवर. चेंडू फेकून दिला. ही ताकद आहे, ही क्षमता आहे हरकेशच्या बॅट मध्ये. येतोय षटकार. मिळाला थोडासा स्लोवर केला, परंतु या स्लोवर चेंडूवर डिक्लेअर झोन कडे 2 धावा इथे नक्कीच पाहायला मिळतील. धावसंख्या होते स्कोरबोर्ड वरती 20 धावा, 20 रन्स. 4 चेंडू कंप्लीट झाले आहेत. 20 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. चांगली धावसंख्या जमवली जाते. इथून हरकेशला थांबवणं गरजेचं असेल. पाहतोय ते दीपेश काही रणनीती आखेल का. ओहो हा चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षक योगेशच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. शेवटचा चेंडू, शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल दुसऱ्या षटकातील दीपेशचा. खोलवर डब्याचा चेंडू आहे. बंटी चेंडूवर पकडतोय. इथे रनआउटचा चान्स आणि गडी बाद. महत्वाचा गडी इथे मात्र बाद होते. हरकेश दुसरा वर्ग आहे जो रनआउटच्या रूपाने बाद होताना आपल्याला पाहिलं. मायकल देखील आपण पाहिलं रनआउटच्या रूपाने बाद झाला आणि तदनंतर पाहिलं तर मिस्टर हरकेश हा देखील रनआउटच्या रूपाने बाद होतोय.
सलवड संघ जरा थोडंसं बाजूला उभं राहायचं आहे प्लीज. भिंतीच्या थोडा बाजूला उभं राहा. बाउंड्री लाईन आहे. विनंती असेल आपल्याला. तर पाहतोय आपण 2 गडी बाद झाल्यात रनआउटच्या रूपाने. आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत 20 धावा. येणारे चेंडू जर पाहिले तर 18 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. तर दुसऱ्या बाजूला मिस्टर कुशल एक चांगला गोलंदाज म्हणून अक्षयला पाहिलं जातंय. परंतु इथे कुशल एक चांगला बॅट्समन म्हणून त्याला पाहिलं जाईल का. ओहो फटका तर चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षण इथे करताना कुठेतरी आपण पाहतोय झेल सुटला जातोय. एकच रन्स मिळेल. प्रयत्न चांगले केले होते त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक पाहिला तर आपल्याला पाहायला मिळते मिस्टर पराग. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 21 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. योगेश पागदरे छोटा खूप चांगलं प्रदर्शन. आणि इथून जर पाहिलं तर 17 चेंडू शिल्लक आहेत. 17 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील. ओहो हा चेंडू जर पाहिला तर थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. यस पंच दर्शवत आहेत इट इज अ वाईट चेंडू. अवांतर धाव या ठिकाणी नक्कीच पाहिली जाईल. अतिरिक्त रन्स 22 रन्स 22 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. विकेट जर पाहिलं तर अजूनही गोलंदाजाच्या खेम्यामध्ये आलेले नाही आहेत. ओहो इथे मात्र बहा फटका फसलाय परंतु एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. एका बाजूला चैतन्य होता आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर दिव्यांशू. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एफर्ट चांगली दर्शवली आणि त्यानंतर पाहिलं तर संघाला 2 धावा नक्कीच वाचवण्याचं काम केलंय. 24 रन्स 24 धावा पाहतोय आपण. पुन्हा एकदा योगेश. ओहो इथे पहा पुन्हा एकदा दिव्यांशू. काय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर दिव्यांशूने प्रेक्षकांचं मन जिंकलंय. काय तो झेल होता. या झेलच्या विचार केला तर ही झेल जी ओमसाई स्पोर्टच्या हॅलो ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही व्हिडिओ देखील व्हायरल होईल. खूप चांगलं झेल पाहायला मिळाला. फटका चांगला आहे. इथे मात्र बहा दीपेश एफर्ट करतोय. चेंडूला पकडतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा घेताना कुशल बाद होईल. कुशल बाद. तीन गडी ज्या पद्धतीने बाद झाले आहेत तीनही रनआउटच्या रूपाने एक चांगली एफर्ट दाखवली. बंटी यांनी खूप चांगलं फेकी केली आणि त्यानंतर पाहिलं तर दीपेश यांनी देखील एक चांगली एफर्ट पाहायला मिळते. तिन्ही गडी जर पाहिले तर रनआउटच्या रूपाने बाद होत आहेत. इथून धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर 25 धावा 3 गडीच्या मोबदल्या आहेत. प्रज्वल जातोय नवीन बॅट आतमध्ये. अक्षयचा जर पाहिलं तर हा 5वा चेंडू. षटकातील 3रं षटक आपण पाहतोय मार्गस्थ आहे. फुलटा चेंडू आहे. इथे मात्र फटका चांगला आहे परंतु बंटी इथे चुकी करणार नाही. मोठा गडी बाद होईल. आता मात्र जर पाहिलं तर योगेशच्या बॅट मधून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बंटी चेंडू खाली आला आणि त्यानंतर पाहिलं तर एक सोप्पा झेल बनवून घेतला. Once again,
तर आपण पाहतोय आतापर्यंत 4 गडी बाद झाले आहेत. व्होटी प्लसचे हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र राऊत यांच्याकडून आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज साठी एक बॅट इथे मात्र दिली जाते. धन्यवाद. AA म्हणजेच नक्कीच जाफरभाई. तर जातोय आपण थोडासा अडचणीत सापडलाय. 4 गडी बाद झाल्यानंतर संघ 25 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती आहेत. योगेशने देखील प्रयत्न केले होते मोठा फटका मारण्याचा, कारण की लोअर फुलटच चेंडू होता. आघात केला गेला परंतु फटका फसला गेला. आणि त्यानंतर बंटी खूप चांगलं प्रदर्शन. आतापर्यंत बंटीने 2 चांगलं कामगिरी नक्कीच केलंय या सामन्यामध्ये. एक रनआउट आणि एक विकेट जरूर झेल घेतला. पुन्हा एकदा आता मात्र मोठा फटका मारलाय. चेंडू हवेत आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक सागर चुकी करणार नाहीये. गडी बाद होतोय तो म्हणजेच मिस्टर पंकज. तीन षटक कंप्लीट झाले आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा. विकेटचा जर विचार केला तर 5 गडी आतापर्यंत बाद झाले आहेत. येणारे 2 षटक नक्कीच मायक्रोफोनवर मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय दीपक संके सरांना. धन्यवाद संतोष. अतिशय सुंदर पद्धतीचे क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळतं. पकडो कॅच जितो मॅच. जर तुम्ही कॅच पकडाल तर जिंकणार. आणि खरोखरच एखाद्याने खिंड कशी लढवावी या इतिहासामध्ये आपण बाजीप्रभू देशपांडेचं नाव ऐकलं. पवनखिंड ज्यांनी लढवली तसं आज बाधी 31 डिसेंबर 2023 हे द्वंद्व युद्ध चेंडूपूरचा खेळ मैदानामध्ये सापडतात. आणि आता 2 झेल तरी सुटले पण त्या 2 झेलाला विसरताना, कारण 31 डिसेंबरला आपण बाय बाय करतो आणि 24मध्ये लक्षात काय ठेवणार तर सरावली संघाचं क्षेत्ररक्षण अफलातून टॅलेंट काय कौशल्य या यंग जनरेशनने दाखवलं आहे. एकंदरीत विचार केला तर षटकं झाली ती 3 आणि फलका धावसंख्या लागल्या ती 25. एका साईडला 40+ पण त्याच्यामुळे 40+पेक्षा 47, 58, 57 वर्षाचा विश्वनाथ असे मोठमोठे खेळाडू वयाने खूप मोठे खेळाडू बघायला मिळतात. आणि एका साईड तरुण आहे. पण या मैदानावर मित्रपरिवार आणि यंग ॲचवर आतापर्यंत दांडीच्या संघाने 7 ते 8 फायनल मारण्याचा विश्व पराक्रम या मैदानावर त्यांच्याकडनं बघायला मिळतो. आता बाकी सागर बॅकफुटला गेलाय. आहा काय क्षेत्ररक्षण बघायला मिळते. जणू काही हाताला लोखंड आणि बॉलला चुंबकत्व अशा पद्धतीचे क्षेत्ररक्षण बघायला मिळते. ज्याने चुंबकाचा शोध लावला, न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, अशा प्रत्येक शास्त्रज्ञाची आठवण या खेळामध्ये तुम्हाला बघायला मिळते. व्हॉट अ फुल ब्युटिफुल फिल्डिंग फ्रॉम फ्रेंड सरावली. जो 1989 साली संघ स्थापन झाला फ्रेंड सरावली. बघता बघता 34 वर्ष या संघाला आले आणि तोच दबदबा आज देखील तरुण टिकवला आहे. ह्याचा मला खूप मोठा अभिमान वाटतोय. आज प्रफुल्ल घरातला आपण पाहिला, प्रफुल्लला पाहिलेत, नंतर मनोजला बघितला, राठोड जो आमच्यात येऊन भेटला. असे असंख्य खेळाडू या क्रिकेटच्या माध्यमातून. मनीष कधी येताना बघितलेला आहे, भावेशला कधी येताना मी पाहिलं नाही. पण ह्या खेळाडू पण काहीतरी एकदा आपण यायला पाहिजे मैदानावर. अतिशय सुंदर गोलंदाजी पडल्यानंतर डिक्लेअर झोनमध्ये जाते. 1 धावा फलकावर लागल्या जातात. परंतु मित्रांनो 40+ समजू नका, कारण त्यांच्याकडे गोलंदाजी भेदक आहे. अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. कारण एका साईडला विश्वनाथ, एकाला हरिकेश असे मोठे मातबर गोलंदाज, एका साईडला योगेश असे मातबर गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतील. 40-45 धावा जरी झाल्या ना तर काढताना नाके येऊ शकतात. एक रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्येच्या अगोदर आपण पाहिली ती म्हणजे सालवड विरुद्ध निलेश फायटर. घवघवीत यश मिळवले निलेश फायटर संघाने. प्रज्वलने चेंडू टट्टवला आहे, कारण हा देखील एक गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. एका साईडला प्रज्वल धावबाचा 4 दोन्ही एका साईडला खेळाडू आलेत आणि बाद झाला इथे. आणि एकदा पुन्हा मुना झटका. खूप सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते.
आठवण जर झाली तर मला त्या अँकरने जिथे मला निश्चितच तुम्हाला बघितलं की उर्मिला मातोंडकरशी भेटता आलं, मराठी सिने तालिके आघाडीचे कलाकार जिला सईता आमनकरला भेटता आलं, यूपीची मोठी कलाकार जिला आपण मोनालिसाला भेटतात, नंतर पवित्र रिष्टा आणि महाभारतमध्ये जिला अपर्णा दीक्षितला भेटता आलं, नंतर इशिता गांगुली अशा मोठ्या कलाकारांना भेटता आलं. आणि खरोखरच या सरावली गावाचं, सरावली ग्रामस्थांचं मी मोठं कौतुक करून की मला प्रोत्साहित केलं आहे. आणि जे काय म्हणता की दीपक भाऊ तू खूप छान बोलतो, त्याच्यामध्ये मोठा खारीचा वाटा कोणाचे तर माझ्या सरावलीच्या तमाम जुन्या जाणत्या क्रिकेट सर्व ग्रामस्थ सर्व गावकऱ्यांचं, त्याच्यामुळे ह्या प्रेमामुळे संतोषामुळे प्रभावित होतो. कारण पैशापेक्षा माणसाचं खूप प्रोट असतं. दोन शब्द माणसाला बोलू शकतात. आणि आता नवीन फलंदाज जातोय तो अंकुश. ह्याच्याकडे वेळ आहे. अनेक वेळा जेव्हा संकट सापडली तेव्हा वादळातून नौका किनारे आणण्याचं काम केलं आहे असा अंकुश नावाचा गोलंदाज. आणि जिथपर्यंत तुम्हाला हा गोलंदाज मैदानामध्ये बघायला मिळतोय प्रज्वल, तिथपर्यंत बाकी धावा बघायला मिळतात. प्रज्वलकडे देखील गोलंदाज आहेत. म्हणजे तुम्हाला निश्चितच कमी धावसंख्या रोखता येईल. एकदा की 40 धावा ओलांडला तो बाकी मोठा सामना तुम्हाला बघायला मिळेल. मी निलेश पाटील तो बाकीत अगोदर सांगितलं की 40-41 झाला तो बाकी कडवी झुंज तुम्हाला बघायला मिळेल. आणि तसंच ते बाकीत सगळी झालाय. एकदा पुन्हा सागर शॉर्ट ऑफ रेंज चेंडू स्क्वेअर लेगच्या रिझनला, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू येतोय आणि पुन्हा एकदा सुंदर कॅच. आणि पराग नावाच्या या खेळाडूने मॅच घेतलाय. बघा मित्रांनो, कॅच घेण्याची सिस्टीम किती सुंदर आहे, कौशल्य किती. छातीच्या खोळ्यामध्ये चेंडू गेला सुटला तरी तो इन द एअर राहील आणि पुन्हा घेऊ शकतात. एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी असायला पाहिजे. अफलातून कॅचेस, काय क्षेत्ररक्षण स्वीकारलं हो. अगोदरच निलेश फायटर संघाने आपण या मैदानाचं आणि या मातीचं नातं ना निलेश फायटर संघाचं खूप जवळचं आहे. कारण जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा निलेश फायटर संघ सेमीफायनल फायरपर्यंत पोहोचतोच. दांडी आणि निलेश फायटर ह्या दोन संघाचं गोल. आता बघा सुसेन ह्याच्याकडे खूप मोठं कौशल्य आहे. चेंडू स्क्वेअर लेगच्या रिझनला ढकलण्याचा प्रयत्न केला. चेंडू डिक्लेअरमध्ये जाको यस लेग बायच्या रूपामध्ये धावसंख्या 1 निवारते आणि धावसंख्या होते ती 29 धावा. बूंद बूंद से सागर बनता है, मिनट घंटों और दिनों से महीना बनता है, महीने से बाद 12 महीने के बाद साल बनता है. तशा पद्धतीने एक एक धावांची धावसंख्या उभी बघायला मिळते. येणारा काळ हा तुमचा आज संपत जाताना बघायला मिळतो. 31च्या वर्षाला तुम्ही 31 डिसेंबर 2031ला बाय बाय करतायत. चिराग कुठे असतील तर कृपया आपण ओम साईच्या प्रॉपर्टीशी संपर्क करायचा. चिराग त्वरित कुठे असाल तर आपण या. आमचे मुख्य आयोजक चिराग यांना आपण बघत आहात. प्रज्वल भाऊ, मी म्हटलं ना की हा फलंदाज जिथपर्यंत आहे तिथपर्यंत धावा बघायला मिळतील. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू मिड विकेटच्या दिशेने बाकी षटकार बघायला मिळतोय. 6 धावांची धावसंख्या लागतात फलकावरत्या 35. बात करें इस मैच की, जो कि मेरे उत्तर भारतीय यूपी बिहार के लोग हैं, एमपी के लोग, उनके लिए कहता हूँ ये मैच सेमीफाइनल एक तरफ 40+40 को ऊपर के क्रिकेटर, एक तो दांडी उछली और एक तो इस गांव का टीम है. स्कोर अब तक हो चुका है 35 धावा. भन्नाट वेगवान गोलंदाजी बघायला मिळतो आतेज राहुल यांच्याकडनं. अब तक अगर बात करें तो पहले बल्लेबाजी करते 40+ की टीम है, दांडी उसी गांव की टीम है. 35 स्कोर बोर्ड पे लग चुके हैं. 5 ओवर का ये सेमीफाइनल है. बहुत ही बेहतरीन ऑन ड्राइव देखा है जो कि मिड विकेट की तरफ खेला, जब तो आसानी के साथ 1 रन पूरा करेंगे और इस 1 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 36. अभी भी 4 गेंदे इस ओवर के आने हैं. प्रज्वल जिन्होंने काफी बढ़िया बल्लेबाजी की अब तक इस टूर्नामेंट की बात करें, प्रज्वल से मैं गर्वान्वित हूं, जो कि उनका परफॉर्मेंस मैंने देखा है. अच्छी गेंदबाजी है, अच्छी बल्लेबाजी है और इस अच्छी गेंदबाजी और बल्लेबाजी की बदौलत प्रज्वल ने काफी कुछ किया है. ये उछली नाम का खिलाड़ी है
एक तरफ हुसैन की बात करें दांडी के, दांडी उछड़ी 11 इस तरह से टीम का नाम है जो कि दोनों गांव से मिलकर 40+ की एक टीम बनाई है। यहां पे आप देख रहे सेमीफाइनल जो कि अभी भी 3 गेंदें आनी शेष बाकी है। ओ बड़ा शॉट खेलना चाहते थे, गेंद ऊपर से चली गई जो कि डिक्लेयर जोन में जाती है। अंपायर लेग बाय इसका रूप से स्कोर 1 रन से और आगे बढ़ता हुआ 38। तो 38 धावा आपण या फलकावर बघत आहात। अतिशय मोठी मॅच 37 माफ करा 37 झालाय। अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत, 3 बाकी आहेत। हरिकेश धावबाद झाला, गरज नव्हती तिकडे धाव होण्याची। सर्वात जास्त खेळाडू धावबाद या सामन्यामध्ये आतापर्यंत आपण पाहत आहात। ओ डिक्लेअर झोन मध्ये जातो की नाही, इथे बाकी धावून धावा घ्यायच्या। एक धाव तो बघायला मिळते, बघता बघता दुसरी धाव होते की नाही, धावा 1 निशी वाढताना धावसंख्या होते ती 38। अजून देखील 2 चेंडू बाकी आहे। मी म्हटलं ना की 40-42 धावा झाला की मोठा सामना तुम्हाला बघायला मिळतोय। पहिल्या सामन्याचं भाकीत तसंच बघायला मिळालं। निलेश पायटर संघाने अक्षरशः हातात तोंडातला घास खेचून घेतला आणि लेफ्ट आर्म गोलंदाज ही निलेश पायटर संघ स्थापन झाला तेव्हा ताकद आहे। ओ हो हो इथे बाकी फुलटच चेंडू डिक्लेअर झोन मध्ये नाही जर वाईटच्या रूपात एकच धाव बघायला मिळेल। डिक्लेअर झोन मध्ये जातोय। चला हो खेळाडू धावसंख्या 1 निवडून 22च्या रूपात 39। एक सन्मानजनक धावसंख्या तुम्हाला इथे पाहायला मिळते। नो आर्ग्युमेंट, पंचाची आर्ग्युमेंट करू नका, विचारू शकता तुम्ही निश्चितच। पण ज्या पद्धतीने धावा निघाल्या त्या धावा देखील खूप काही सांगू शकतात। मोठा सामना आजच्या दिवसाला दुसरा बघायला मिळतो। फायनलमध्ये प्रवेश केला निलेश पायटर संघाने बलाढ्य अशा सालवड संघाला पराभूत करून। इथे बाकी ऑर्कलचा चेंडू हलक्या बॅटने केलाय, प्रज्वल धावणार यात काय शंकाच नाही। एक धाव तो बघायला मिळते, ओखो बघताना दुसरी धाव देखील बघायला मिळते। धावसंख्या 2 ने वाढून धावसंख्या होते 41। बघा मी भाकीत हे तुम्हाला 5व्या षटकामध्ये सांगितलं होतं की 40-41 धाव बघायला मिळेल। ही क्रिकेट बघून क्रिकेट समाज करणारी सूझबुद्धी आम्हाला बघायला मिळाली आणि 41 धावा झाल्यात। कारण खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला 40+ उछळी आणि दांडी संघाकडनं बघायला मिळेल। आता बाकी 42 धावा कशा पद्धतीने चेस करतात, गेट लावून घ्यायचंय। साली तुम्ही कोणाला ओळखाल तर निश्चित साई सापडेश्वर सालवड या संघाची ओळख प्रत्येकाला दिली जाईल।
बघा आम्हाला मॅचसाठी स्पॉन्सरशिप देण्याची नावं घेतो आनंद धोडी साहेब, सरपंच आहेत आतेज राऊत, अंबिका घुडे, प्रफुल्ल घरत, मिलिंद यादव, कुंदन संखे, शिवसेना जिल्हा प्रमुख आहेत मिताली राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य सूरज गुलाब निषाद, नंतर चेतन चुरी, दिनेश चौधरी, अशोक वडे, विकास पाटील, ललित हॉटेल, विशू स्पोर्ट्स यांनी आपल्याला मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज टी शर्ट दिलेत. पनारा हॉटेल, भरत राजपुरोहित यांनी आम्हाला पाहिजे, दीपक महाले, सचिन घरत, पंकज गुप्ता, लायब्ररी मेडिकल, लाईफ केअर, प्रिझा, मुख्य चायनीज सेंटर, समृद्ध हॉटेल, नंतर निनापी बियर, अशोक करंगळे साहेब, रुपेश घरत, कीर्तेश घरत, उपसरपंच सालवड यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे. त्यानंतर शिवाई मेडिकल, भूषळ कमावत, वॉटर, रुचिता रुकेश घरत यांचं तर आम्ही नाव कधी विसरणार नाही की जे एनर्जी आम्हाला त्यांच्यामुळे मिळालं आहे. संपूर्ण 5 दिवसाची ज्यांच्यासाठी जेवणाची सोय केलं आहे, मला वाटतं एखाद्या लग्नात नसेल त्याहीपेक्षा चांगले आम्हाला सुगरण जेवण आम्हाला रुचिताताईकडून दिलं आहे. त्यानंतर बाकी तुषार पाटील TR यांनी मदत केला, अनिकेत राऊत आणि जाफरबाई यांनी आम्हाला बॉल पुरवलेत, अजित आंबेलेकर यांनी आम्हाला इंटरनेट पुरवलं आहे, वैभव जगताप, सुमेध घरदार, प्रवीण राऊत यांनी मंडपासाठी दिल्यात, त्या ट्रॉफ्या आम्हाला दिल्यात. ही प्रथम द्वितीय ट्रॉफी कैलासवासी पांडुरंग देवजी घरत यांच्या स्मरणार्थ श्री स्वप्नील पांडुरंग घरत यांच्याकडनं तृतीय व चतुर्थ चाशिक मनिया ट्रेडर श्री आलमभाई यांच्याकडून दिलाय. मॅन ऑफ दी सिरीज उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज निलेश स्पोर्ट्सचे मालक आम्हाला दिलेले आहेत ते म्हणजे निश्चितच मनीष दादा गले यांच्याकडनं. त्याचप्रमाणे प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ दी मॅच आपण बघतो आमचे निलेश ह्यांच्या स्मरणार्थ आपल्याला दिलेल्या आहेत या प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ दी मॅच. आणि त्याच्या व्यतिरिक्त कैलासवासी जगन्नाथ घरत यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट बॉलरसाठी विश्वजित घरत यांच्याकडे देखील एक ट्रॉफी आहे. पहिलं प्राथमिक 50,000, द्वितीय 25, तिसरं 5-5. जाऊया आता 42 धावा विजयासाठी करायच्या. समोर आहे तो सागर आणि गोलंदाज डाकुऱ्यात त्याचा हरिकेश. पहिला चेंडू टटवला, लॉंग ऑफच्या डोक्यावरून जातो चेंडू, सीमा पलीकडे 4 धावा, खणखणीत चौकार. रायझिंग डिलिव्हरी होती, सरळ पुढे आलात आणि चेंडू टटवला जातो, चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. अशा पद्धतीने आपलं खातं उघडलंय. पण 40+ मी कौतुक करीत जो खेळ पाहिला प्रत्येकाच्या डोळ्याच्या पाळण्यात 31 डिसेंबर 2023ला जाता जाता प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये सणचित्र कोणाची, ओम साई स्पोर्ट्सची. आणि मॅच तुम्हाला बघायला मिळणार आहे ती निश्चितच फ्रेंड चषक, फ्रेंड्स क्रिकेट क्लब आयोजित फ्रेंड्स सरावलीच्या मैदानावर. पुण्याचे चेंडू टटवला, इथे बाकी चेंडू जाईपर्यंत 1 धाव फलकावर लागली जाते, धावसंख्या होते 1. आतापर्यंत विचार केला तर 5 धावा या फलकावर लागतात. देखते देखते 5 रन बन चुके. जीत के लिए सरावली को 42 रन बनाने हैं. जो मेरे उत्तर भारतीय है, यहाँ पे MP है, यहाँ पे तमिलनाडु के रहते हैं, हर हिंदुस्तान के कोने कोने से लोग इस सरावली में रहने का काम करते हैं. बहुत ही बेहतरीन मैच आने वाली शाम और अलविदा करेंगे हम 2023 को और कमवान करेंगे. अच्छे दिन आने लगे, सहूलत रहेंगे 2024 में. बॅकफुटला गेला, कंट्रोल स्ट्रोक केला, उंचीला गेला, पण दीपेशकडे जे कौशल्य आहे ना, भले त्याचा स्वभावाचा तुम्ही विचार करू नका, पण जे कौशल्य आहे बॅटिंग बॉलिंगमध्ये अफलातून. एका खडतर विकेटवर देखील त्यांनी सामना जिंकवलाय. ती स्पर्धा होती दोस्ती चषक गंगोत्री हॉटेलच्या समोरची, विकेटवर अक्षरशः खड्डे पडले होते, पण तशा परिस्थितीत देखील त्याने आपल्या संघाला फायनलपर्यंत पोहोचवलाय. आता विचार केला फलकात धावसंख्या लागला 4. पुनश्च गोलंदाजी करतो हरिकेश, समोर फलंदाज पाहायला मिळतोय सागर. ओहो, स्ट्रेट ड्राईव्ह जातोय चेंडूच्या पाठीमागे. इथं बाकी चांगली बॅकअप केली जाते, चांगलं क्षेत्रक्षण हाताळलं जाते, फलकात धावसंख्या लागली जाते ती 7. विजयासाठी करायचे 42. आपण जर विचार केला पहिल्या षटकात 2 खेळाडू सर्किटच्या बाहेर, दुसऱ्या षटकात 3, अशा पद्धतीनंतर 3 षटकामध्ये 5-4चं कॉम्बिनेशन बघू शकतात. उत्कृष्ट आयोजन प्रत्येकाच्या मनामध्ये कोरली गेली. जो जो बघतो, जो जो म्हणतो तो शाबासकी दिल्याशिवाय राहत नाही, कारण कामच तसं केलं ना. एक बूंद देखील खड्डा पडला नाही विकेटवर. एवढी सुंदर विकेट तुम्हाला पाहायला मिळते. पुनश्च आपल्या षटकातला पुढचा चेंडू, ओ चांगला कमबॅक केला, चेंडू पडला तर थोडासा बाहेर निघतो, दरम्यान निर्धाव चेंडू हाताळला जातो. फलकात धावसंख्या लागली ती आतापर्यंत विचार करताना 6. विजयासाठी तुम्हाला 7, विजयासाठी 5 षटकामध्ये 42 धावा ह्या करायच्या आहेत. मध्ये या गेटमध्ये गेट लावून घ्या, कारण आमचा खेळाडू चेंडू अडवायला आला तर जोरात येणार, मग दुर्घटना होणार तर आपण कारणीभूत होणार. स्वतः चूक करणार आणि दुसऱ्याचं आयुष्य बरोबर करणार. गेट लगा लीजिए ना भाई साहब. ओके, अंदर आइए ना, इतने प्यार मोहब्बत से गेट लगा लीजिए, क्योंकि क्या है कोई भी खिलाड़ी गेंद को पकड़ने के लिए जाएगा, क्योंकि हर किसी को जीतना है इस 31 साल में, बड़ी जीत हासिल करके नाम रखना है फ्रेंड्स चषक 2023 के ऊपर. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू सरळ जातो, इथे डावबाद होण्याचा डायरेक्ट हिट काहायला मिळेल का? बाल बाल बच गई आप. डायरेक्ट हिट अगर लग जाता तो बड़ी मछली जाल में फंस जाती. त्या दरम्यान पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समापनानंतर आपण एकंदरीत जर विचार केला
गोलंदाज बघतो 57 वर्षाचा हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. तरुणाईला लाजवणारं काम करणार आहे. सर्वात ओल्डेस्ट खेळाडू या टुर्नामेंटला कोण असेल तर विश्वनाथ नावाचा. त्याची मुलं देखील त्याच्यावर खेळताना बघायला मिळतात. काय प्रदीर्घ कालावधी गाजवला आहे हो. महाभारतामध्ये 14 वर्ष तुम्हाला फक्त रामायणाने ते तप केल्याचं बघितलं आहे. महाभारतामध्ये फक्त अर्जुनाचे धनुर्वेद तुम्ही बघतात, पण ह्या क्रिकेटरचा जर विचार केला तर तुम्हाला काय काय बघायला मिळतंय. अफलातून टॅलेंट असलेला हा गोलंदाज पाहायला मिळतोय. धीमा किया और फंसा दिया, पहले आपको घूमने दिया फिर गेंद को घुमाया. ललचाने का काम करता है, वाकिले काबिलियत. आणि निश्चितच ह्या खेळाडूचं वैयक्तिक अजमेरला तारापूर पासून चालत जाणार हे व्यक्ती आहेत. अजमेरला पदयात्री चालत जातात. बॅकफुटला गेलाय, कव्हरच्या रिझनला चेंडू टटवलाय आणि इथे पाहायला मिळतोय 4 धावा, चौकार. थोडंसं शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. सागरच्या बॅटरीने बघितलं की उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय आणि या 4 धावांची फलकात धावसंख्या लागली जाते ती 11. अतिशय रोमांचक असा मैदानाच्या आतमध्ये सामना तुम्हाला बघायला मिळतो. एका साईडला विचार केला 40+ संघ उंची दांडी आणि एका साईडला जर विचार केला तर तुम्हाला ह्या घरातला म्हणजे होम क्रिकेट बघायला मिळतो फ्रेंड्स क्रिकेट क्लब. पुनश्च विश्वनाथ गेंद को ड्राइव किया, यहाँ पे रनों को डायरेक्ट हिट क्या पकड़ पाएंगे मगर नहीं. उमर की स्तर जो भी है मगर थ्रो काफी अच्छा किया था. यहाँ पे अगर हमारे दीपेश ने तो गैदरिंग करते, क्योंकि दीपेश ने जो एक गैदरिंग करके रन आउट किया था. अफलातून कौशल्य बघायला मिळतंय. म्हटलंय ना जुन्या सोन्याची चकाकी आज देखील मिळते. जुनं सोनं तुम्ही पेढीवर गेलेत मोडलेत की तुम्हाला जास्त भाव दिला जातो का, त्याच्यामुळे प्रत्येक गाळ कमी निघतो सोना जास्त निघतो. काय काय आयुष्यात बघायला मिळतं. असंख्य लोकांकडून शिकताना आगरी लोकांच्या बऱ्याचशा टुर्नामेंट केल्या तेव्हा मी सांगितलं की आगरी लोकांच्या गळ्यातलं मी सोनं बघितलं आणि सांगितलं वैतरणाचं किंवा विराटच्या पेढीवर सोनं नसेल तेवढं सोनं व्यासपीठावर होतं. काय हो 1-1 किलो 1.5 किलो प्रत्येकाच्या सोन्यामध्ये. चकमा दिया गेंद में काबिलियत आहे. म्हणून तो म्हटलं जातं ना मोठमोठ्यानं बुरळात पाडणारा एखादी तरुण देखील प्रेमात पडणारा असे काका बघायला मिळतात. अफलातून गोलंदाजी, कौशल्य, क्लास, दर्जा, काय शब्द मांडावे तेवढे कमी पडतील. एवढं सुंदर ब्युटिफुल सीन ऑफ पुढे काय सुंदर गोलंदाजी हाताळताना गोलंदाज बघायला मिळतोय. बॅकफुटला गेलाय, शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू जातो. चेंडू डीप पॉइंटच्या रिजनला इथे क्षेत्ररक्षण करेपर्यंत फलकावर बाकी धावसंख्या निघते ती 2 आणि या 2 दिवशी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 14. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये 40+ चांगलं क्रिकेट प्रत्येकांना बघायला मिळालं. 8 संघ 40+ आपल्याला पाहायला मिळाले होते. एक संघ फक्त आला नव्हता 40+, म्हणजे वसईचा संघ. बाकी 7 संघ 40+चे तुम्हाला पाहायला. पुन्हा विश्वनाथ समोर आहे तो दीपेश. चेंडू टटवलाय, जातो डिस्फिल्डच्या रिझनला. इथे बघा थ्रो अँड फिल्डिंग, वाट अ पिकअप, जोरदार टाळ्या असायला पाहिजे. ही भाषा तुम्हाला 22-23 वर्षाच्या खेळाडू लाजवणार बघायला मिळते आणि सर्व मांगली समाजाचे खेळाडू आहे. म्हणजे वय झालं तरी वाकणार नाही आणि खेचला तरी तुटणार नाही, कारण त्याच्या पागळ्याचा माग जो मजबूत असतो, विणणार जो जाळं असते त्याच्यामुळे असंख्य लोकांना फसवतात आणि उत्कृष्ट काय क्लास क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 2 षटकं पॉवर प्लेची संपलीत. फलकात धावसंख्या लागलाय ती 15. आता सिच्युएशन काय आलेलं आहे 18 चेंडू आणि 27 धावा. 18 चेंडू 27 धावा. अजून देखील काही सांगते, ज्याप्रमाणे निलेश फायटरने बघा कसा सामना चढवला तशा पद्धतीचं काम तुम्हाला इकडे बघायला मिळते, कारण इथे देखील अनुभवी गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. आणि ह्यानंतर बाकी आपण एक आजच्या दिवसातला मोठा फायनल बघणार आहोत. ते म्हणजे एका साईडला असणार निलेश फायटर, जो एकमेव नाईट स्पर्धा आमची इथे झाली होती. यास व्हेरी नाईस साऊंड कलेक्शन. नमित व्हेरी गुड, खूप चांगलं कलेक्शन केलं तुम्ही, चांगला आवाज पुन्हा आम्हाला दिलात त्याबद्दल तुमचा अनेक अनेक धन्यवाद. बघूया कशा पद्धतीने कोणता गोलंदाज पाचरण करतो. हरिकेशला पुनश्च आणलाय. टीम मिटिंग झाली, हरिकेशला बोलवलाय की आपल्याला गडी बाद करायची आहेत. पण मित्रांनो सरावली संघाकडे 5 फलंदाज असे जे सामना झुकवू शकतात. सिंगल रुटेड धावण्याची क्षमता असणारा खेळाडू तुम्हाला बघायला मिळत आहेत. आणि आजच्या थोड्या काही तासानंतर आपण आजच्या दिवसाला बाय बाय करतो. रात्रीचे 12 वाजण्याच्या आत इकडे एक सुवर्ण अक्षराने लिहिले जाईल की 2023 31 डिसेंबरची विजेता कोण बघायला मिळतो. फ्रेंड चषकचा 5 वर्षाच्या अखंड कालावधीनंतर आपण इथे ओव्हरऑल स्पर्धा चालू केलाय. आणि बरेचसे मला खेळाडू मिळायचे की दीपक भाऊ सांगा त्यांना ओव्हरआर्म करा. नंतर मी हा विषय
फ्रेंड्स सरावच्या जुन्या जाणत्या नवीन संघापुढे मांडला आणि एका महिन्याच्या आत तयारी करून सुंदर मॅच तुम्हाला बघायला मिळतात. एकदा टाळा फ्रेंड्स सरावली संघासाठी झाला पाहिजे. प्रत्येकाने जोरदार टाळ्या आपल्या गावाच्या प्रत्येकासाठी वाजवायला पाहिजेत, कारण ही मोठी स्पर्धा मिळाली आहे. या स्पर्धेचं मानांकन नव्हे तर सर्वात मोठी स्पर्धा 2023 मध्ये यशस्वीरित्या पार पाडल्याची वेल नॉन ऑर्गनायझेशन ही सर्वांनी बहाल केलं आहे. प्रत्येक खेळाडू, प्रत्येक क्रिकेटर जे रसिक मायबाप प्रेक्षक पंगतात त्यांनी सांगितलंय नाही प्रज्वलला बोलवलाय, थोडस बदल केलाय. खेळाडू लवकर या ना, निलेश फायटर प्लीज लवकर या, कारण आपल्याला डिक्लेअर झोन तिकडे नका भिंतीला जात. आता प्रज्वलला आणलाय, थोडस गणित बदललाय. 18 चेंडू आणि 27 धावा. मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहात. एका साईडला विचार केला तर प्रथम फलंदाजी करून 41 धावा काढणारा संघ आपण पाहिला. तो संघ जर बघितला तर निश्चितच उची दांडीचा संघ 40+चा आणि एका साईडला 42 धावाचं आव्हान काढण्यासाठी उतरलाय तो फ्रेंड सरावलीचा तरुण संघ. नाही नाही प्रज्वलकडे काबिलियत आहे. दुनियाभरचा टर्न करणारा गोलंदाज. मातीच्या विकेटवर प्रज्वलने अनेकाला नाचवण्याचं काम केलंय. अफलातून टॅलेंट, गुणवत्ता असलेला हा उछळी गावचा खेळाडू तुम्हाला प्रज्वल बघायला मिळतो. या स्पर्धेमध्ये प्रज्वलने सातत्य ठेवलंय. गोलंदाजी म्हणा, फलंदाजी म्हणा, आपल्या असलेल्या गुणवत्तेकडे खूप काही कौशल्य त्यांनी दाखवलंय. आता बाकी तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. बघूया आता विचार केला तर 17 चेंडू आणि 22 धावा. 17 चेंडू 27 धावा. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. बॅकफुटला गेलाय, चेंडूला केलाय पूल, खेळण्याच्या डोक्यावरनं जातोय फोल. 6 धावा. कणकणीत षटकार पाहायला मिळतोय आणि या षटकारांशी आवश्यकता. मी कालपासून सांगितलं आहे की चंद्रमुखीची ती लावणी लावा ना, चंद्रमुखीची लावणी अमृता खानविलकरची ती अदा. चला बॉल चेक करण्याचं काम करतात खेळाडू. थोडासा शॉर्ट ऑफ रेंज पण बोलला, बॅकफुटला गेला आणि पूल केला, डी स्क्वेअर गेला. 6 धावा निश्चित धावसंख्या होती ते 21. अजून देखील 21 धावाची आवश्यकता. कोण म्हणतील हे 40+चे खेळाडू खेळतात काय अफलातून टॅलेंट तुम्हाला बघायला मिळते, ज्याने आपल्या MRI चेंडूच्या काळामध्ये आपल्या गावासाठी, आपल्या पिचीच्या परिसरासाठी जे मोठमोठे काम केलं ते मोठमोठे. हुसेन एक नावाजलेला यष्टीरक्षक बघितला. विश्वनाथ भाऊ मित्रपरिवारचा एक मोठा गोलंदाज तुम्ही पाहिलाय. हरिकेश जो उचलीकडून खेळताना पाहिलाय. प्रज्वल जो उचलीकडून खेळताना पाहिला. असे असंख्य खेळाडू नामांकित तुम्हाला या उची दांडीकडनं पाहायला मिळतात. आणि एका साईडला यंगस्टारचा भरणा असणारा या स्थानिक गावातला होम क्रिकेट क्लब तुम्ही बघत आहात, तुम्ही फ्रेंड्स सरावली. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना आपण या मैदानाच्या आतमध्ये जिंकतोय. प्रथम विजेत्या संघाला 50,000 रुपये. चला बॉल दुसरा द्यायचा आहे. यस बॉल जातोय. तर एकंदर 21 धावा झाल्या. अजून देखील 21 धावाची आवश्यकता. विजयासाठी दोन्ही सलामीचे खेळाडू बघतात. एक सागरच्या बॅटून तुम्ही षटकार पाहिलाय, चौकार 2 पाहिलेत सागरच्या बॅटीतून आणि दीपेशच्या बॅटीतून एक षटकार बघतायत. पुण्याच्या गोलंदाजी हाताळतोय प्रज्वल, समोर फलंदाजी करतोय ते दीपेश. इथे डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते ती 22 धावा. म्हणजे अजून देखील 20 धावाची आवश्यकता. सांगता वर्षाला आपण बाय बाय करतो. आने वाले दिन को कमाई करेंगे, 31 दिसंबर को बाय बाय करेंगे. कौन जीतेगा वो देखना है. 15 चेंडू आणि 20 धावाची आवश्यकता. मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. मागील 5 दिवसापासून ही मोठी यशस्वी स्पर्धा प्रत्येक आयोजकांचं, प्रत्येक गावकऱ्यांचं, प्रत्येक ग्रामपंचायतच्या आमच्या कर्मचाऱ्यांचं, ज्याने वेळेवर आम्हाला पाणी वगैरे सर्व सुविधा उपलब्ध आहे, जेवण देणार आमच्या रुचिता ताईचं, आमच्या अनेक स्पॉन्सरचं, प्रत्येकाचं मन भरून कौतुक. हा चेंडूला ड्राईव्ह केला आहे. चेंडू सरळ जातो लॉंग ऑफच्या दिशेने. जिथे शॉर्ट मिळांचा खेळाडू क्षेत्ररक्षण करतो तिथपर्यंत फलकावर धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या बघता बघता तो होते ती 23 धावा. अतिशय रोमांचक मुकाबला या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहात. 2023ला बाय बाय करतो. काही तास फक्त उरलीत. या वर्षाने खूप काही देशाला दिलं, जगाला दिलं, माझ्या महाराष्ट्रात दिलं, माझ्या सरावले दिलं, माझ्या पारगळ जिल्ह्यात दिलं आणि प्रत्येकाने काही ना काही घेतलंय. माझ्यासाठी आयुष्यातलं सर्वात अविस्मरणीय वर्ष कोणतं? 2023.
चांगल्या पद्धतीने चेंडू ड्राईव्ह केला, सरळ चेंडू जातो लॉंग ऑफच्या रिझनला. इथे बाकी क्षेत्ररक्षण करेपर्यंत, थ्रो करेपर्यंत फलकावर धावसंख्या. आहा बघा, जवानी के जोश अभी भी है, सर पे बाल नहीं लगे तो क्या है, गॉगल पहना तो हिरो बन जाता है. बघा आम्ही देखील आमचे केस पिकतात, पण केस करता नाही जाता, घरीच मेहंदी लावतो, म्हणून हे काका दिसतात कभी की दीपक दादा. काय आयोजन बघायला मिळते, अफलातून अफलातून, ब्यूटीफुल ऑर्गेनाइजेशन. जितनी भी तारीफ की जाए फ्रेंड्स सराउली क्रिकेट क्लब की उतनी कम है. वाकई में जितने मैं कहूंगा गर्वान्वित हूं टूला मैन के वजह से. आहा, सागर का बल्ला रूट गया और बल्ला फंस गया. यहाँ पे आसान सा कैच पकड़ा गया, एक सोपा झेल पकडला गेला आणि पहिला विकेट तंबूत परततोय. बाद होतोय तो सागर आणि फलकावर धावसंख्या लागलाय ती 24. 24 झालंय, 18 पाहिजेत. तो 12 चेंडू 18 धावा. हमारे पेट ने मैं गोविंदा सब उनको जानते हैं, अभी भी जवान दिखते. कोई बोलेगा 40+ हुआ है, पण तुम्ही चुका खूप केल्यात. 5 खेळ धावबाद झालेत. 12 चेंडू मध्ये 18 धावा. जब तक दीपेश है तब तो सब कुछ काबू है. मी म्हटलं ना 41 धावा झाला संतोष, तर इथे बाकी मोठं मुश्किल होऊ शकते. पुढचं समालोचन संतोष करतील. मी सुरुवातीला म्हटलं की 40-41 धावा झाले. बुजुर्ग गोलंदाज आहेत ज्याने अखंड सामने आपल्या माध्यमात इथे झुकवलेत. 12 चेंडू 41 धावा. पुढचं समालोचन करतील माझे सहकारी संतोष पाटील. धन्यवाद दीपक संके सर. मॅच रंगले, जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये जर पाहिलं तर 40+ खेळाडू दमदार गोलंदाजी केले आतापर्यंत. पाहिलं तर दुसऱ्या बाजूला विचार केला तर दीपेश एका बाजूने किल्ला लढवतोय, जाणीव आहे आपल्या संघाला विजयी करून द्यायचे आहे. इथून मात्र जर पाहिलं तर एक गडी नक्कीच बाद झाला सागर. ज्या पद्धतीने सागरने 2 चौकार आणि 4 सिंगल रन्स, एकंदरीत 12 धावांचा खेळ त्याने आपल्या संघासाठी योगदान म्हणून दिला. खूप चांगलं क्रिकेट खेळला, परंतु आता जिम्मेदारीने खेळावं लागेल. एका बाजूला दीपेश आहे, दुसऱ्या बाजूला मिस्टर हास्य. येस, इथे मात्र आपण पाहतोय थोडंसं डिस्कस होतंय 40+ माध्यमातून. थोडी घाई करा प्लीज, अजून आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे. इथे गोलंदाजी मार्कवर नक्कीच असं पाहिलं जाईल योगेश पागदरे छोट्याला आणलं जात आहे. जिम्मेदारीने भरलेला हा देखील एक खेळाडू. सातत्य जर पाहिलं तर यंग एचीवर दांडी आणि एक मोठा संघ आहे. या संघामधून सातत्याने खेळत असतो. 40+ माध्यमातून जर पाहिलं तर उच्चली आणि दांडी संघामधून खेळताना याला पाहिलंय. इथे लक्ष असेल दीपेशकडे योगेश पागदरेचा, तर दुसऱ्या बाजूला दीपेश थोडीशी फ्री मॅच ही ते आणून देईल का. धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर 24 धावा. इथून 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 6 धावांचा जो गॅप आहे नक्कीच इथे भरला जाईल का दीपेशच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं फेरबदल होत आहेत. कुशल आपण पाहतोय जो डीप कव्हर रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर लॉंग ऑफ रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक अर्केशला पाहतोय आपण, लॉंग ऑन रिजनमध्ये आहे. तसंच मिड विकेटच्या दिशेने एक आणखीन क्षेत्ररक्षक. चला प्लीज विनंती असेल घाई करा. हा जो त्यासाठी प्रेक्षक वर्ग आहे थोडं मागे जायचं आहे प्लीज. बसायचं अन्यथा बसायचं आहे, बसून मॅच बघा हरकत नाही आहे. तर आपण पाहतो योगेश पागदरेच्या हातामध्ये चेंडू आहे. दीपेश स्ट्रायकिंग एंडला. 12 चेंडू 18 धावा. पहिला चेंडू शॉट ऑफ लेन चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. प्रज्वल जातोय चेंडू जवळ. एक धाव तर पूर्ण केली. एकच धाव. नक्कीच शॉट ऑफ लेंथ वापरला होता. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न योगेशचं आपल्याला पाहायला मिळालं. इथून जर पाहिलं तर आता 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडू मध्ये अजूनही 17 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 17 धावा. मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु दुसऱ्या बाजूला योगेश आतापर्यंत चांगले योगदान दिले आपल्या संघाला. चला तुम्ही वेळ जास्त घेत आहेत प्लीज. 40+ च्या संघाला मी पुन्हा एकदा विनंती करतोय.
इथे पाहिलं जाईल पुन्हा एकदा हास्यकडे. फलंदाज हास्य. शॉट ऑफ प्ले. चेंडू हवेत, परंतु इथे मात्र मिळेल फक्त आणि फक्त एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावांचं करताना गाडी बाद आहे का? यस, हास्य बाद होतोय. गरज होती का दुसऱ्या धावेची? एक धाव कंप्लीट झाली होती. मिस टाइम स्ट्रोक होता, परंतु प्रज्वल, कौतुक करेन मी हुसेन आणि प्रज्वलचं. खूप चांगल्या पद्धतीने एफर्ट दाखवली आणि हास्य याला तंबूचा आसरा दिला. दहा चेंडू 16 धावा इथे समीकरण आहे आपण पाहतोय. आणि विचार केला तर नवीन बॅट्समन चिन्मय बाबू या नावाने जास्तीत जास्त प्रचलित आहे आणि हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जात आहे. बंटी दहा चेंडू आणि आता मात्र 16 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल 10 चेंडू आणि 16 धावा. एक मोठा फटका थोडासा टेन्शन मुक्त करेल सराली गावाचा जो आतापर्यंत आहे, कारण की गॅप जो आहे तो खूप मोठा आहे. 6 धावांचा गॅप आहे आपण पाहतोय. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावा बनवायच्या आहेत. एक मोठा फटका येतोय तर सामना या ठिकाणी जर पाहिलं तर बॅलेन्सिंग होईल. मात्र आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा योगेश सज्ज होईल. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी बंटी म्हणजे चिन्मय आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, इथे लोअर फुलटो चेंडू आहे. चेंडू इथे निघून जाईल का? 4 धावांसाठी मात्र नाही. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करतायत. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरी धावचा प्रयत्न आणि 2 धावा पाहता पाहता पूर्ण करतायत. चांगली रनिंग पाहायला मिळेल. चांगली एफर्ट देखील दाखवली क्षेत्ररक्षकाने. ज्या पद्धतीने चेंडू अडवला. आता मात्र आपण पाहतोय 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये अजूनही जर पाहिलं तर 14 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 14 धावा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 5 धावांचा जो मधला गॅप आहे तो कुठेतरी भरणं गरजेचं आहे. 9 चेंडू आणि आता मात्र 14 धावांची आवश्यकता आहे. फटका तर सुरेख आहे. इथे चेंडू निघून गेलाय 6 धावांसाठी. क्या बात है. चिन्मय बंटी ऑन फायर होताना पाहायला मिळतोय. 6 धावा. आता बरं वाटलंय कारण की बंटीने षटकार मारलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय 8 चेंडू आणि 8 धावा. 8 चेंडू 8 धावा. योगेश पागदरे पुन्हा एकदा स्लोवरने इथे चेंडू आपण पाहतोय. डिक्लेअर झोनकडे चेंडू पाठवलाय. 7 चेंडू 7 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 7 चेंडू 7 धावा शेवटचे चेंडू या षटकातील. इथे जर पाहिलं तर आतापर्यंत योगेश पागदरेच्या या गोलंदाजीतून धावांची संख्या जर पाहिली तर एकंदरीत 11 धावा खर्च केल्या आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय 7 चेंडू आणि 7 धावा. दीपेश पाहायला मिळतोय आपण फलंदाजी मार्कवर. ओहो, इथे पहा सुरेख चेंडू स्लोवर केला. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच कोणता संघ हा फायनल मध्ये प्रवेश करेल, कोणता संघ निलेश फायटर संघासोबत 2 हात करेल हे मात्र नक्कीच पाहायला मिळेल. तोपर्यंत नक्कीच गेट जो आहे तो बंद करायचा आहे. त्या ठिकाणचे प्रेक्षक गेट बंद करायचे प्लीज.
जी लहान मुलं आहेत त्यांनी देखील तिकडनं हटायचं आहे प्लीज, बाजूला व्हायचं आहे. कॅमेऱ्याच्या खाली जी लहान मुलं आहेत प्लीज बाजूला व्हायचं आहे. आप उधर से हट जाइए प्लीज, बाहर जाइए आप. तर आपण पाहतोय 6 चेंडू 7 धावा. एका बाजूला पाहिलं तर चिन्मयने जबाबदारी घेतली, कारण या आधी जर पाहिलं तर चिन्मयने एक मोठा फटका मारलेला आहे. मध्ये कॉन्फिडन्स लेवल जर पाहिली तर चिन्मयची देखील वाढलेली आहे. 6 चेंडू 7 धावा. एका बाजूला हरकेश मेहर, हरू या नावाने जास्तीत जास्त प्रचलित, कित्येक सामने जिंकून दिल्यात. तर दुसऱ्या बाजूला यंगस्टार बंटी आपल्याला पाहायला मिळतोय. सरावली संघाचा तारणहार इथे बनेल का पाहतोय आपण. 6 चेंडू 7 धावा. कट केलाय चेंडूला. इथे मात्र सिंगल रन्स मिळेल. जबाबदारीचं ओझ आहे ते मात्र आता दीपेशच्या डोक्यावर येईल. 5 चेंडू आणि 6 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 5 चेंडू 6 धावा. इथून जर पाहिलं तर विश्वनाथ दमणे हरकेशकडे येतोय, कान मंत्र देतोय. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळतोय. काय घडेल काय बिघडेल येणारे 5 चेंडू. नक्कीच कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. निलेश फायटर संघ देखील इथे पाहत उभा राहिलाय की कोणता संघ आपल्या जोडीला मात्र इथे फायनल सामना खेळेल. 5 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा हरकेश, फटका तर चांगला आहे. इथे एक धाव तर पूर्ण केले. योगेश पागदरीच्या हातामध्ये चेंडू निसटतोय आणि दुसरी धाव कंप्लीट केली जात आहे. आता मात्र इक्वेशन पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 4 धावा. एका बाजूला टेन्शन आहे गोलंदाजावर तर दुसऱ्या बाजूला टेन्शन आहे फलंदाजावर. दीपेश भरपूर वर्षाचा अनुभव आहे. अनुभवाच्या जोरावर आपल्या संघाला विजय मिळवून देईल का. हलक्या हाताने घेऊन काढला आहे. सिंगल रन्स जाणीव आहे. एक धाव खूप महत्वाची. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता परंतु नाही, बंटीने थांबवलं. 3 चेंडू आणि आता मात्र 3 धावांची आवश्यकता. विकेटचा जर विचार केला तर आपण पाहतोय सरावली संघाचा आतापर्यंत 2च गडी बाद झाले आहेत. आणि विचार केला दांडी उच्चली संघाचा तर 7 गडी बाद झालेले आहेत त्यांचे. म्हणजे इथून जर पाहिलं तर 3 चेंडू मध्ये 2 धावा जरी काढतायत तरी विकेट न गमावता तर सामना नक्कीच जमू इथे जिंकू शकतोय. तीन चेंडू 3 धावा. पण पाहतोय पण एकदा हरकेश टू बंटी. कट केलाय चेंडूला. एक धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट करतायत. सामना जर पाहिला तरी इथे मात्र इक्वल होतोय. इथे चेंडू डॉट जरी जातोय, विकेट जरी जातोय तरी सामना सरावली संघ जिंकतोय. 2 चेंडू आणि आता मात्र 1 धावाची आवश्यकता. 2 चेंडू 1 धावा. इथे मात्र खूप चांगलं लढत आपल्याला पाहायला मिळाले. ज्या अनुषंगाने खेळले दोन्ही संघ. 40+ मी देखील कौतुक करीन. खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. परंतु सिच्युएशन अशी आहे विकेट जरी गेले, दोन्ही विकेट जरी गेले 2 चेंडूवर तरी देखील सरावली संघ हा विजय होऊ शकतोय. सिंगल रन्स इथे मात्र घ्यायचे आहे आणि विजयी धाव या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली. सरावली संघ फायनल मध्ये पोहोचला जातोय. अभिनंदन आणि कौतुक करीन मी या ठिकाणी 40+ संघाचा.